नमस्कार, मी डॉक्टर सोनाली पितळे सिंग तुमचं मित्र म्हणे आरोग्यमध्ये खूप खूप स्वागत करते. वजन आणि आहार हे दोन असे हॉट टॉपिक्स आहेत आताचे. त्याच्याबद्दल बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर शैला निमकर. मी आपलं खूप आवर्जून स्वागत करते. नमस्कार. हे आपल्यासाठी भेट. थँक्यू सो मच. डॉक्टर निमकर या 45+ इयर्सपासून प्रॅक्टिस करत आहेत. त्या MBBS आहेत, MD पॅथॉलॉजिस्ट आहेत आणि बोर्ड सर्टिफाईड न्यूट्रिशनिस्टही आहेत. की सेलिब्रेट युअर बर्थडे विथ अ हेल्थ चेकअप अँड गिफ्ट युअर सेल्फ वेलनेस. वजन चांगलं कमी केलं 10 किलो, पण तुम्ही आयुष्य काढू शकणार आहात का त्या डाएटने? नाही, म्हणजे तो सस्टेनेबल नाही आहे. तो इकॉनॉमिक पण पाहिजे. हे माझं म्हणणं विगन डाएट करणाऱ्यांना पटणार नाही आहे. फक्त शेजारचा मुलगा उंच झालाय, माझा मुलगा का उंच होत नाही म्हणून ते आईवडिलांनी काहीतरी चुकीची औषध दिली. कॅन्सरपर्यंत सगळे रोग जे होतात ते ओबेसिटी हे त्याचं कॉज आहे. माझा पहिला प्रश्न, आपली 40 वर्षाहून जास्तची 45 इयर्स प्लसची प्रॅक्टिस आहे, तर तुमचे असे कोणते पेशंट्स आहेत आणि तुमचे असे कोणते ट्रेंड्स तुम्हाला बघण्यात आले आहेत जे आत्ता तुम्हाला इम्पॉर्टंट वाटतात, जे तुम्हाला आमच्याशी शेअर करावेसे वाटतात? बेसिकली मी एक पॅथॉलॉजिस्ट असल्यामुळे माझा सगळा भर असतो हेल्थ सुधारण्यावर. तर कळतं कसं आपल्याला कोणाची तरी हेल्थ सुधारली आपल्या न्यूट्रिशनमधून, तर ते आपल्याला इप्सित साध्य करायचं आहे. त्याच्याकरता हेल्थ जाणून घेतली पाहिजे. कोणी व्यक्ती माझ्याकडे जेव्हा येतं वेट मॅनेजमेंट करता येतात किंवा हेल्थ मॅनेजमेंट करता, तेव्हा त्यांचे काय हेल्थ पॅरामीटर्स आहेत हे कळल्याशिवाय मला त्याच्यावरचा गायडन्स देता येणार नसतो. म्हणून मी एक कॉम्प्रिहेन्सिव्ह हेल्थ चेकअप करते, जो तुमचे सगळे पॅरामीटर्स त्याच्यामध्ये रुटीनली चेक झाले पाहिजेत. त्याच्याकरता तो एकतर थोड्या कन्सेशनल अमाऊंटमध्ये दिल्यामुळे लोकांना तो परवडतो. आणि त्याच्याकरता पूर्ण पुण्यामध्ये, फक्त ही पुण्यामध्येच मी सर्व्हिस देते. तर पूर्ण पुण्यामध्ये मी कुठल्याही एरियामध्ये माझ्या एक्सपर्ट टेक्निशियनना पाठवू शकते होम व्हिजिट करता. मग युरिन ब्लड वगैरे ते कलेक्ट करून आणतात आणि मग ते एका एनेबल ॲक्रेडिटेड लॅबमध्ये प्रोसेस होतं. त्याचे ॲक्रेडिटेड म्हणजे ती एक स्टँडर्डाइज लॅब असते ज्याच्या रिपोर्ट्सवरती आपण विश्वास ठेवू शकतो. म्हणून त्याला ॲक्रेडिटेशन फार महत्त्वाचं आहे. तर त्या लॅबोरेटरीमध्ये त्या टेस्ट होतात. नंतर ते पॅरामीटर्स माझ्याकडे आले की मी आधी पेशंटना ते सॉफ्ट कॉपी पाठवते. दुसऱ्या दिवशी माझ्याकडे लॅबोरेटरीमधून हार्ड कॉपी पण येते. आणि मग माझ्याकडे एकदा हार्ड कॉपी आली की मी ते व्यवस्थित फाईल करते रिपोर्ट. आणि मग माझ्या क्लिनिकला मी त्यांना गायडन्स करता बोलवते. त्याप्रमाणे माझ्याकडे मग सगळे ते पेशंट क्लायंट काही म्हणा ते येतात. आणि हे जो कॉम्प्रिहेन्सिव्ह हेल्थ चेकअप आहे तो फिमेल्स मेल्ससाठी असा वेगवेगळा असतो? नाही, काही नाही. तो सगळ्यांकडे एकच आहे. फक्त टीनेजर्स करता एवढ्या सगळ्या टेस्टची गरज लागत नाही. त्याच्याकरता मी एक छोटा प्रोफाईल ठरवलेला आहे. पण ॲडल्ट्स करता सगळ्यांना हाच प्रोफाईल असतो. आणि त्याच्यातून इतका फायदा लोकांना झाला आहे की अनेक केसेस अशा मी त्याच्यातून शोधून काढल्या किंवा डायग्नोज केल्या म्हणा, की जे त्यांना माहिती पण नव्हतं की आपल्याला हा रोग आहे किंवा हा त्रास आपल्या शरीराला आहे आणि म्हणून आपलं वेट मॅनेज होत नाही आहे किंवा वजन कमी होत नाही आहे, वजन वाढत नाही आहे, अशा दोन्ही प्रकारच्या केसेस येतात. हे फक्त एका ॲन्युअल कॉम्प्रिहेन्सिव्ह हेल्थ चेकअप? म्हणजे आता जे काही त्यातून डिटेक्ट झालं, समजा एखाद्याची हाय शुगर डिटेक्ट झाली, मग त्यांना ॲन्युअली पुरत नाही. मग त्यांना समजा 3 महिने 6 महिने अशा टेस्ट करावे लागतात. आणि बरोबरीने सपोर्टिव्ह डाएट पण द्यावा लागतो, मेडिसिन पण घ्यावी लागतात. पण ज्यांना काही नाही आहे, मला काय होत आहे अशी एक धारणा असते. किंवा दुसरे ग्रुप काय लोक असतात, अज्ञानात आनंद. आपल्याला एकदा कळलं की आपल्या डॉक्टरांचं रॅकेट पाठी लागेल आपल्या, नकोच त्यापेक्षा चेकच नको करायला. आणि काही समजायला पण नको आपल्याला, काही झालं काही होत नाही आहे ना मला, मग काही नको मला टेस्ट करायला. तर तसं कधी करू नये हे मला लोकांना सांगणं असतं. आणि म्हणून मग लोकांच्या करता माझी एक म्हणजे स्लोगनच अशी आहे की सेलिब्रेट युअर बर्थडे विथ अ हेल्थ चेकअप अँड गिफ्ट युअर सेल्फ वेलनेस. तुम्हाला वेलनेस, हेल्थ इज वेल्थ. तर तो वेलनेस तुम्हाला मिळवण्याकरता प्रथम आपली हेल्थ जाणून घ्या, मग ती सुधारा आणि मग ते एन्जॉय करा.
तुमचं सेलिब्रेट युअर हेल्थ, सेलिब्रेट युअर हेल्थ अँड देन सेलिब्रेट युअर बर्थडे असं सगळ्यांना माझं सांगणं असतं. आणि त्याप्रमाणे कोणाचाही बर्थडे आला की प्रथम त्यांना माझी आठवण होती की आपल्याला डॉक्टरांकडे जायला म्हणजे करायला पाहिजे चेकअप, काही झालेलं नसताना सुद्धा. आणि हे जे कॉम्प्रिहेन्सिव्ह हेल्थ केअर जे आहे, जे वेलनेस तुम्ही पेशंट्सना गायडन्स देता ज्याच्याबद्दल, हे बॅलन्स करायला असं बॅलन्स डाएट असं तुम्ही काय सांगता त्यांना? हां, आता काय होतं की एकदा हेल्थ चेकअप करून झाला की त्यांना मला त्यांची लाईफस्टाईल विचारावी लागते. ओके. कारण सगळ्यांना काही एक सिमिलर डाएट देता येत नाही. कोणाला तरी मी सांगेन की तुम्ही 45 मिनिटं चाललंच पाहिजे सकाळी, आणि त्यांची 7 वाजता ड्युटी अवर्स सुरू होतात. त्यांना कसं सांगणार मी? मग त्यांना कुठली वेळ तुम्ही शोधून काढाल, तुम्हाला करायला तर पाहिजेच आहे. मग कधी तुम्ही शोधून काढाल तुमचा टाईम आणि काय करायला पाहिजे, तर त्यांना मी अर्न युअर हेल्थ असं म्हणते. ओके. अर्न म्हणजे आपण त्याचं हे करूया, फोड करून सांगते की EARN. त्याच्यामध्ये ई म्हणजे एक्सरसाइज, प्रत्येक व्यक्तीने एक्सरसाइज करायलाच पाहिजे. ए म्हणजे ॲटिट्यूड, म्हणजे मेंटल हेल्थ इज मोर इम्पॉर्टंट फॉर किपिंग द फिजिकल हेल्थ. करेक्ट. 80% डिसीज असे असतात की मेंटल हेल्थ बिघडली की फिजिकल हेल्थ बिघडते. त्यामुळे ॲटिट्यूड, मेडिटेशन, ॲटिट्यूड हे सगळं खूप महत्त्वाचं आहे. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. रेस्ट, EARN, आरमधली रेस्ट खूप इम्पॉर्टंट. तर रेस्ट, कोणाला रेस्ट कमी पडते का, तर मोबाईल बघत बसतात. पहाटे उठावं लागतंच कामा करता जायला. 5 किंवा 6 तास सुद्धा नीट झोप होत नाही. आणि अशा वेळेला मग सगळे स्ट्रेस हॉर्मोन्स, सगळे ॲसिडिटी प्रोड्युसिंग एन्झाईम्स असं सगळं जास्त तयार होतं. आणि ते होऊ नये म्हणून 7 ते 8 तासाची रेस्ट पाहिजे प्रत्येकाला, नाईट स्लीप. एन म्हणजे न्यूट्रिशन. मग ते बॅलन्स न्यूट्रिशन आपण कसं करायचं प्रत्येक व्यक्ती करता. मग तो व्हेजिटेरियन आहे का, नॉन व्हेजिटेरियन आहे का, व्हिगन आहे का त्याचा डाएट, मग कुठल्या तरी फॅट डाएटच्या तर पाठी लागला नाही आहे ना तो. डिफरंट डाएट. हो, म्हणजे असं कुठले तरी कार्बोहायड्रेट सोडून द्यायचे. नंतर मग मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट्स पूर्णपणे वर्ज्य करायची. आणि मग बाहेरून बी कॉम्प्लेक्सच्या इंजेक्शन घ्यायची, सप्लिमेंट घ्यायची, असं काहीतरी करणारे लोक असतात. मग पॅलिओ डाएट आहे, मग ग्रेट मोटर डाएट आहे, नंतर मग कीटो डाएट आहे. पण ह्या सगळ्या डाएट्स किती सस्टेनेबल असतात, म्हणजे नाही लॉंग टर्म करू शकतो? त्यामुळेच आपण जे बॅलन्स न्यूट्रिशन म्हणतो ना, ते बॅलन्स न्यूट्रिशन म्हणजे काय असा कोणी प्रश्न मला विचारला तर मी त्यांना सांगेन की जो डाएट तुम्ही सस्टेनेबल आहे, आयुष्यभर करू शकला पाहिजेत. 3 महिन्याकरता वजन कमी करण्याकरता कीटो डाएट केलात तुम्ही, सगळे कार्बोहायड्रेट सोडून दिले, फक्त फॅट्स आणि प्रोटीन्सच खाल्ली, वजन चांगलं कमी केलं 10 किलो, पण तुम्ही आयुष्य काढू शकणार आहात का त्या डाएटने? नाही. म्हणजे तो सस्टेनेबल नाही आहे. तो इकॉनॉमिक पण पाहिजे. म्हणजे आपण तर खेड्यापाड्यामध्ये जातो जेव्हा, तेव्हा ती मुलांना त्यांचं ग्रोथ होण्याकरता आपण जर सांगायला सुरुवात केली काजू खा, बदाम खा, हे खा, तर त्यांना कसं परवडणार आहे ते? मग त्यांना त्यांचं काय मिळतं त्यांच्याकडून, म्हणजे वरण भात खा, शेंगदाणे खा, चणे खा आणि त्यातून हेल्प मिळवा. बरोबर. तो इकॉनॉमिक पाहिजे. आणि मुख्य म्हणजे तो बॅलन्स कशाने पाहिजे की तुमची ॲक्टिव्हिटी लेवल, तुमचं एज काय आहे, तुमच्या फूड हॅबिट्स काय आहेत, आणि तुम्हाला कुठल्या काय म्हणतो आपण ग्लुटेन इन्सेन्सिटिव्हिटी आहे, लॅक्टोज इन्सेन्सिटिव्हिटी आहे, मग ते फूड त्यांना देता येत नाही. करेक्ट. म्हणजे हे तुम्ही स्पेसिफिक म्हणताय, ग्लुटेन आणि लॅक्टोज इंटॉलरन्स वगैरे जे असतं. पण जर आता तुम्हाला विचारलं की वयोगटाच्या हिशोबाने किंवा व्यवसायाच्या हिशोबाने जर तुमचे काही एक्सपिरियन्स असतील तुमच्या पेशंटसोबत, तर तुम्ही काही स्टोरी शेअर करू शकता का? एक मी वर्किंग वुमन घेतली. आता बरोबर कालच वुमन डे झाला आहे, इंटरनॅशनल वुमन्स डे. त्याच्यामध्ये आपण एक दिवस त्यांना त्यांची वाहवा करण्यात काही अर्थ नाही आहे. रोज त्यांना आपली स्वतःची हेल्थ सांभाळण्याचं पण वेळ मिळाला पाहिजे किंवा त्याला गायडन्स दिला पाहिजे त्या बाबतीमध्ये. तर मी मुंबईत असताना मी तुम्हाला एक स्टोरी सांगते की एक टीचर आहे समजा, आणि तिला वसईपासून विरारपासून विटीपर्यंत किंवा चर्चगेटपर्यंत कामाला जायचं आहे. आणि ती सकाळी 7 वाजता तिला निघायचं घरातून. सगळ्या लोकांचं घरातलं बघायचंय, सगळ्यांचे डबे, सासू सासरे, मुलं, नवरा. ती म्हणाली माझं 4 वाजता कुकर सुरू होतं, कुकरची शिट्या सुरू होतात. 4 वाजल्यापासून ती बिचारी उठलेली असते, सगळ्यांचे डबे तयार करते. स्वतःला ती म्हणते मला अर्धा कप चहा प्यायला पण वेळ मिळत नाही, वेळच नसतो म्हणे, ट्रेन गाठायची असते, धावायचं असतं.
मग ट्रेन गाठते, मग काहीतरी थोडंसं काही नेलं असतं डब्यात याच्यातून पर्समधून तर खाते. तिथे भरपूर उभं राहून काम करायचं, मग काहीतरी पोळी भाजीचा डबा खायचा. आणि सुटल्यावर कामावरून आल्यावर जे काही चर्चगेट स्टेशन किंवा व्ही टी स्टेशनला तुम्ही बघाल, ट्रेन पकडण्याकरता धावायचं पुन्हा, आणि जे दिसेल ते खायचं, ते बका बका खायचं. म्हणजे वडापाव असेल, समोसा असेल, वेफर्स असतील, भेळ असेल, काही पण. आणि ते खात खात घरी यायचं. घरी आल्यानंतर पुन्हा सगळा कामाचा डोंगर दिसतो आणि सगळ्यांकरता जेवण बनवायचं. की म्हणजे फक्त मला भात करायचं एनर्जी असते. पुन्हा कोण पोळ्या भाकऱ्या करत बसणारे, आणि एवढी भूक लागलेली असते की बका बका भात खायचा. बरोबर. त्यामुळे कसं होतं की ह्याच्या सगळ्या इतक्या लाईफस्टाईल, चुकीच्या लाईफस्टाईलमुळे त्यांना पेअर शेप ओबेसिटी डेव्हलप होते. पेअर शेप म्हणजे त्यांची पेल्विक फॅट वाढतं आणि नो ब्रेकफास्ट, लेस लंच आणि हेवी अनहेल्दी डिनर. ह्याच्यामुळे त्यांना त्याला शेप पेअर शेप म्हणतात. सेंट्रल ओबेसिटी असं म्हणतो. नाही, सेंट्रल ओबेसिटी वेगळी, ती वेगळी ही पेअर शेप. ती पुरुषांमध्ये होते सेंट्रल ओबेसिटी, आणि ही बायकांमध्ये जास्त होते. मग पेअर शेप ओबेसिटीमुळे त्यांना युट्राइन कॅन्सर, म्हणजे कॅन्सरचा प्रादुर्भाव वाढतो, आणि आर्थरायटिस, हे 2 व्याधी पाठी लागतात. तर अशा बिझी विमेनसाठी तुम्ही काय छोट्या छोट्या टिप्स देता? मी त्यांना काय सांगते की स्वतःकडे तुम्हाला लक्ष द्यायलाच पाहिजे, नाही तर तुमची हेल्थ बिघडली तर अख्खी फॅमिलीची हेल्थ बिघडणार आहे. तुमच्या मुलांकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे, तुमच्या बऱ्याच मल्टीटास्किंग करायचं आहे, तर तुम्ही सकाळी काहीतरी हेल्दी ब्रेकफास्ट घ्यायला पाहिजे. त्यावेळेला मी काही त्यांना अशा हेल्दी रेसिपीज सांगते की नट्स आणि फ्रुट्स तुमचे खाल्ले गेले पाहिजेत. मग त्याच्याकरता तुम्ही काय करा की आठवड्याभराकरता, म्हणजे रविवारी तुम्ही भिजत ठेवा बदाम, पिस्ते आणि हे द्राक्ष, म्हणजे काळ्या मनुका, आणि फिग, आणि खजूर, अंजीर, हे सगळं भिजत ठेवून त्याचं एक पेस्ट करायची, ग्राइंड करून. आणि तो फ्रूट नट स्प्रेड म्हणते मी त्याला. तर तो आठवड्याभराकरता टिकतो तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवलात तर. तुम्ही च्यवनप्राश सारखं 1 टेबलस्पून तो फ्रूट नट स्प्रेड पोळीला लावा. घाई घाईत असला तरी तेवढी पोळी खाता येते तुम्हाला. ती पोळी खाऊन निघा घरातून. दुधाचा कप पाहिजे तर दूध घ्या, चहा प्यायला पण वेळ नाही तर दूध घ्या. त्याच्यात साखर बिखर न घालता घेतलं तर वजन कमी करायला मदत होते. 2 फळं पर्समध्ये कॅरी करा, म्हणजे एक जाता जाता ट्रेनमध्ये खा किंवा कामाला जाताना खा. डबा नेताना तुमची स्वतःची तुम्ही व्यवस्था करण्याकरता एक सॅलडचा डबा नेला पाहिजे. कारण आपल्याला व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्स वाढवायचे डाएटमध्ये. व्हेजिटेबल्स फायबर कंटेंट करतात, आणि त्याला आपण म्हणजे पिरॅमिडचा तो बेस बनवायचा आहे. पिरॅमिड म्हणजे काय असतं, एक आपला नॉर्मल पिरॅमिड आहे. त्याच्यामध्ये सगळी ग्रेन्स खाली येतात, म्हणजे व्हाईट राईस, बिस्किट, मैदा, काही पदार्थ, हे सगळ्यांनी आपण पोट भरतो. हे जे म्हणजे इझिली डायजेस्टेबल असतात ते इझिली डायजेस्टेबल नाही म्हणता येणार, आपलं स्टेपल फूड आपण म्हणू शकतो. पांढरा ब्रेड म्हणजे आता असं सगळं. तर त्याचा तो बेस बनायचा, आणि वरचे जे सगळे लेयर्स असायचे ते मग प्रोटीन्स, म्हणजे डाळी आहेत किंवा दुधाचे पदार्थ. मग त्यात सुद्धा समजा एखाद्याला वजन कमी करायचं आहे आणि त्यांनी जर होल फॅट मिल्कच घ्यायला म्हणजे चालू ठेवलं, तर किती म्हटलं तुम्ही मलाई काढली काही केलं ना तरी त्याच्यातून कॅलरीज फार जास्त जातात. मग त्याच्यामध्ये कुठलं लो फॅट मिल्क तुम्ही घ्यायला पाहिजे, काय करायला पाहिजे ते शिकवायला लागतं. नॉनव्हेज खाताना पण हेवी नॉनव्हेज खाल्लं जायचं. आपल्या आठवड्यातून फक्त 2दाच नॉनव्हेज खाल्लं तर बरं असतं तब्येतीला. मग ते रोजच्या रोज नॉनव्हेज खायचं, तसं करतात लोक. आणि भरपूर स्वीट्स आणि मिठाई वगैरे खातात. तर त्याच्या जो कॅलरी इंटेक आहे त्याला लिमिट कसं करायचं? तो पण पुन्हा कॅल्क्युलेट करावं लागतं. म्हणजे तुमचं वजन, तुमचं आधी वय, मग तुमचं जेनेटिक कॉम्पोजिशन, म्हणजे तुम्ही लीन थिन आहात का एकदम हेफ्टी आहात का शॉर्ट आहात, त्याप्रमाणे. मग तुमच्या ॲक्टिव्हिटी लेवल, त्याचं खूप महत्त्व आहे. एखादा स्पोर्ट्स पर्सन आहे, एखादा सिडेंटरी जॉब करणार आहे, त्यांची उंची आणि सगळं सारखं असलं तरी त्यांची नीड खूप वेगळी आहे, कमी असते प्रोटीनची, म्हणजे सिडेंटरीची कमी असते. आणि स्पोर्ट्स पर्सनला जास्त प्रमाणात प्रोटीन द्यावे लागतात, किंवा कार्बोहायड्रेट पण त्यांचे
स्पोर्ट, ड्युरिंग स्पोर्ट, आफ्टर स्पोर्ट, हे सगळं त्यांचं कॅल्क्युलेट करावं लागतं. तर ते प्रत्येक व्यक्तीचं वेगळं आहे. पण एक नॉर्मल जर आपण पिरॅमिड डाएट द्यायचा म्हटला तर त्याला म्हणतात डॅश पिरॅमिड, DASH डॅश. हा डॅश. तर तो डॅश हा नंबर 1 पिरॅमिड धरला जातो इंटरनॅशनली. तर त्याचा फुल फॉर्म काय आहे तर डाएटरी अप्रोचेस टू स्टॉप हायपरटेन्शन. तर तो डॅश पिरॅमिड का द्यायचा तर ते स्टॉप हायपरटेन्शन का, तर ओबेसिटीमुळे पहिला काय रोग सुरू होतो तो हायपरटेन्शन, ब्लड प्रेशरचा. म्हणजे हे सारे लाईफस्टाईल डिसऑर्डर. मग ब्लड प्रेशर झालं, मग त्याच्यानंतर डायबिटीस आला, मग गॉलस्टोन्स आले, मग ऍसिडिटी वगैरे तर होतेच. म्हणजे सगळं एकदम आहे अप टू कॅन्सर. कॅन्सरपर्यंत सगळे रोग जे होतात ते ओबेसिटी हे त्याचं कॉज आहे. ग्लोबली पसरणारा पहिला नंबरचा रोग म्हणजे काय तर ओबेसिटी. आणि ओबेसिटीमधून येणारे सगळे हार्ट डिसीज, ब्रेन, सगळे स्ट्रोक वगैरे सगळं ओबेसिटीमुळे होतं. तर ते इन्सिडन्सच एवढा हाय आहे की आपल्याला मग त्या वेट लॉस करता न्यूट्रिशनमधून आपण फूडमधून काय देऊ शकतो आणि जे काही कमी पडतं ते आपल्याला थोडेफार सप्लिमेंट वापरावे लागतं. म्हणजे अगदी सप्लिमेंट वापरायचे नाही तसं मी नाही म्हणत कधी, पण पूर्ण सप्लिमेंटवरतीच तुमचा आहार करायचा हे पण मला पटत नाही. पण हे जे सप्लिमेंट्स तुम्ही देता ते ॲलोपॅथिक असतात की काही वेगळं पण? नाही, कसं होतं खूप लेवल लो असेल ना, आता एखाद्याची व्हिटॅमिन डीची लेवल अत्यंत कमी आली, त्याचा मेटाबॉलिझमच चालत नाही त्यामुळे, तर मग ऑर्गॅनिक सप्लिमेंट मी सपोर्टिव्ह म्हणून देते आणि ॲलोपॅथिक पण सप्लिमेंट देते. पूर्वी तर इंजेक्शन्सच 3 घ्यायला सांगायचे लोक. मग व्हिटॅमिन B12ची लेवल कमी आली तर 5-6 इंजेक्शन्स ऑल्टरनेट डे द्यायची वगैरे असं. काही लोक इन्फ्युजन पण द्यायला बघतात सप्लिमेंटचं, पण ते मला नाही पटत. म्हणजे मला वाटतं की त्यांनी तात्पुरती लेवल वाढते आणि तितक्याच लेवल फास्ट ती खाली येते. म्हणजे तुमचं ते ओव्हरऑल हेल्थ सुधारत नाही त्याच्यातून. म्हणून मग तुम्ही ऑर्गॅनिक सप्लिमेंट जर कायमस्वरूपी घेतलीत व्हिटॅमिन डीची, व्हिटॅमिन B12, आणि अगदी प्रोटीन कमी पडत असेल तर मी प्रोटीन घ्यायला सांगते. एवढंच मी सांगते. आणि मग बाकीचं आपलं फूड म्हणजे फायबर वाढवलं पाहिजे. तर प्रत्येक फूडच्या आधी मी सांगते त्यांना फायबर घ्या. म्हणजे ब्रेकफास्ट हाय प्रोटीनिशियस पाहिजे. त्याच्या आधी पण तुम्ही गाजर खा. म्हणजे मील स्टार्ट करण्याच्या आधी तुम्ही सॅलडनी स्टार्ट करा. प्रत्येक वेळी सॅलडनी स्टार्ट करा. म्हणजे प्रत्येक मील सॅलडनी स्टार्ट करा. मग सकाळचं मील काही फायबर म्हणजे घेतलं तुम्ही, गाजर घेतलं. पण सकाळी मी आता कसं आपण सिरियल्स खातो, केलॉग्स वगैरे खातो, तो शुगरी ब्रेकफास्ट सकाळी खायला पाहिजेत का? असंच काही नाही, प्रोटीनिशियस ब्रेकफास्ट पाहिजे, शुगरी नको. आपला जर वजन कमी करायचं ना तर सर्वात कमी शुगर करायला पाहिजे. शुगर कमी करायला पाहिजे, मैदा कमी करायला पाहिजे. पण मला खायचीच आहे, जर काही गोड खायचंय मला तर मी कसं खाऊ गोड? स्वीट टूथ तुमचा सॅटिस्फाय करायचा फ्रूटनी. सगळी फळं खायची, त्यात सुद्धा जी हाय ग्लायसेमिक इंडेक्सवाली फळं आहेत किंवा हाय कॅलरीवाली आहेत ती कमी खायची. जरा ग्लायसेमिक इंडेक्स बद्दल थोडं सांगते. तर ग्लायसेमिक इंडेक्स तो कॅल्क्युलेट करतात. म्हणजे 50 ग्रॅम ग्लुकोज देऊन एखाद्या माणसाचं ब्लड कलेक्ट केलं जातं फास्टिंगमध्ये. मग 15 मिनटं, 30 मिनटं, 45 मिनटं, 60 मिनटं, 120 मिनटं वगैरे असं. मग तो त्या शुगरमुळे कशी त्याचा तो ग्राफ येतोय तो एक बेस धरला जातो, त्याला 100% म्हणतात. आणि मग प्रत्येक फळामधलं जे अवेलेबल ग्लुकोज आहे म्हणजे फायबर कंटेंट काढून ज्याचं ग्लुकोज लोड आहे ते 50 ग्रॅम दिलं आणि तेवढ्याच प्रमाणे ब्लड कलेक्ट केलं तर त्याच्यामुळे किती पीक जातो, कुठल्या वेळी जातो. आणि मग त्या प्रत्येक फ्रूटला असं ते चेक केलं जातं. आणि मग त्याच्यावरून त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स ठरवतात. मग हे फ्रूट आपल्याला चांगलं आहे कारण याच्यामध्ये फायबर कंटेंट चांगलं आहे, ह्याचा ग्लुकोज लोड कमी आहे. त्यामुळे फळं खाताना सुद्धा किंवा ग्लायसेमिक इंडेक्स ठरवताना पण त्यातलं फायबर कंटेंट, त्याच्यामधलं ग्लुकोज कंटेंट आणि त्याच्यावरून कॅल्क्युलेशन केलेलं हे लेवल्स असा ग्लायसेमिक इंडेक्स ठरला जातो. ठीक आहे. आणि हा ग्लायसेमिक इंडेक्स आता डायबिटिक्समध्ये तर खूपच इम्पॉर्टंट आहे. तर आपले असे काही पेशंट्स आहेत का ज्यांना तुम्ही गायडन्स देता अबाउट डायबिटिक डाएट? हो. तर त्याच्यामध्ये आता माझी तर हेल्थ चेकअपची स्टोरी सांगते फक्त. की एक माझ्याकडे 31 वर्षाचीच फक्त ती फिमेल होती. तिला तसं पाहायला गेलं तर काही कंप्लेंट्स नव्हत्या, पण एक लिथार्जी म्हणा किंवा
कमी एनर्जी. मग तिला सारखं वाटत होतं IT प्रोफेशनल होती ती. तिला वाटत होतं की इतकं मला काम करावं लागतं, वाटेल तेव्हा म्हणजे जावं लागतं, तेव्हा जावं लागत होतं कोरोनाच्या आधी. अच्छा. आणि मग इतक्या लेव्हलला ते स्ट्रेन व्हायचा की म्हणून मला एनर्जी कमी वाटते. पण माझ्याकडे ते हेल्थ चेकअपला ती 400च्या वरतीची शुगर आली. फास्टिंग शुगर 400च्या वरती आली. तिला काही माहिती नव्हतं आपल्याला डायबिटीस आहे वगैरे ते. आणि मग त्याच्यानंतर सगळं वर्क तिचं केलं, पॅथॉलॉजी वर्क केलं. मग एंडोक्रायलॉजिस्टकडे तिला पाठवलं. आणि मग तिला असं वाटत होतं की डाएटने सगळं निस्तरेल. हे त्यावेळेला मला सांगावं लागतं तिला, म्हणजे ॲज अ डॉक्टर मला पहिले सांगावं लागतं की ही लेवल कंट्रोलमध्ये आणण्याकरता तुला डॉक्टर म्हणजे ॲलोपॅथिक औषधं घ्यायलाच पाहिजेत. मी ॲलोपॅथिक डॉक्टर म्हणून मी ॲलोपॅथिक म्हणते. पण मग जे एंडोक्रायलॉजिस्टकडे मी पाठवलं तिला, मग तिचं सगळ्या कंट्रोलमध्ये लेवल्स औषधाने आल्या. त्याच्याबरोबरीने मी तिला डाएट दिला. अच्छा. मग त्या डाएट सपोर्ट देताना ग्रेन्स कुठली द्यायची, तर मग व्हाईट राईस खायचा नाही, भात खायचाच नाही असं नाही, पण व्हाईट राईस खाऊ नकोस, सिंगल पॉलिश राईस खा. मग किनवासारखं एक धान्य आहे की आता किनवा, त्याचा पण खूप चांगला उपयोग आहे, त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी आहे, त्यामुळे ते धान्य वापर. मग मिलेट्स वापर. इंडियामध्ये मिळतं का? हां मिळतं, आता इझिली मिळतं अगदी. हां, जरी आपलं नाही आहे ते लोकल नाही आहे ते तरी मिळतं. मग मिलेट्स वापरा जास्त, गहू कमी वापरून बाजरी, ज्वारी, नाचणी हे वापरा. मग लो फॅट मिल्क घ्या, हाय कॅलरीज नका मी घेऊ. ते मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट्स घ्यावे की नाही घ्यावे? हो, आता ते काय होतं की मी तरी ICMRच्या 5 ग्रुप्सना महत्त्व देते. त्याच्यामध्ये ICMRनी कसं केलेलं आहे, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनी आपले सगळे अन्न घटक 5 ग्रुप्समध्ये वर्गवारी केली त्याची. तर पहिला ग्रुप आहे तो सगळा ग्रेन्सचा, म्हणजे तांदूळ, गहू, बाजरी, ज्वारी, नाचणी, ओट्स सगळं हे. दुसरा ग्रुप आहे म्हणजे कार्बोहायड्रेट्स ह्याचा प्रोटीनचा, म्हणजे डाळी, कडधान्य, आणि त्याच्यामध्ये त्यांनी नट्स पण आता इन्क्लूड केला आहे. तिसरा ग्रुप आहे मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट्सचा, आणि त्याच्यामध्ये नॉनव्हेज पण घेतलं आहे. चौथा आहे फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स, आणि पाचवा फॅट्स आणि ऑइल्स. तर माझं म्हणजे स्वतःचं हे मत आहे की हे 5ही फूड ग्रुपचा उपयोग आपल्या जेवणामध्ये म्हणजे रोजच्या जीवनामध्ये व्हायला पाहिजे. कुठल्याही त्यातला एक ग्रुप आपण ओमिट करू नये. हे माझं म्हणणं विगन डाएट करणाऱ्यांना पटणार नाही आहे, पण मला तरी वाटतं की मेडिटेरियन डाएट जसा असतो की ज्यांनी त्यांची इतकी लाईफ वाढलेलं आहे, त्यात जो स्टडी झाला आहे त्याच्यामध्ये सगळं इन्क्लूड केलेलं आहे, जे इन्क्लुडिंग नॉनव्हेज, फ्रूट्स, व्हेजिटेबल्स. तर तसा प्रत्येकाने बॅलन्स डाएट घ्यावा. आणि फिमेल्समध्ये जास्त करून जो हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो, हो, तो फक्त न्यूट्रिशननी आपण करेक्ट करू शकतो का? तसं नाही सांगता येणार. आता समजा हॉर्मोनल इम्बॅलन्स करता मिनोपॉझल, पेरीमिनोपॉझल वुमन आली आणि तिचं आपल्याला थायरॉइड चेक, आपण सगळ्या हेल्थ चेकअपमध्ये सगळंच करतो, तर मिनोपॉजच्या एजला कधी कधी थायरॉइड डिसऑर्डर पण निर्माण होते. तर जर हाय लेवल्सचं आपल्याला ॲबनॉर्मॅलिटी दिसली तर ती नुसती हॉर्मोनल तिची लेवल मी न्यूट्रिशननी नाही म्हणणार की कंट्रोल होते म्हणून. प्रत्येक गोष्टीला आपण न्यूट्रिशनचा सपोर्ट देतो. आणि जी आता समजा बॉर्डर लाईन लेवल शुगरची आली आहे किंवा कोलेस्ट्रॉल थोडंसं वाढलेलं आहे, म्हणजे आता 200च्या खाली आपल्याला टोटल कोलेस्ट्रॉल पाहिजे, पण आपलं आलं 230, 240 असं, आणि HDL कमी आलं आहे, तर आपण एक्सरसाइज करून HDL वाढवू शकतो आणि टोटल कोलेस्ट्रॉल आपलं डाएटने कमी करू शकतो. तर जेव्हा कधी आपण फायबर वाढवतो ना आपल्या जेवणामध्ये, फ्रूट आणि व्हेजिटेबल वाढवली की आपोआप तुमचं कोलेस्ट्रॉल कमी व्हायला मदत होते. एक्सरसाइज, फायबर एवढं इम्पॉर्टंट आहे. कोलेस्ट्रॉल कमी करण्याकरता आपण आपल्या डाएटचा उपयोग करू शकतो. आणि आजकाल PCODचं प्रमाण खूपच वाढलेलं आहे. त्याचं पण मुख्य कारण असतं वजन. म्हणजे ज्या टीनेजमध्येच ओबेसिटी डेव्हलप होते त्यांना हे बरेचसे प्रॉब्लेम होतात. मग त्यांची लाईफस्टाईल सुधारणं आणि त्यांनी त्यांचं वजन कंट्रोलमध्ये आणणं. पण आता कसं आहे, चाइल्डहुड ओबेसिटी पासून टीनेज, अडोलेसन्स मध्ये हे सगळं ओबेसिटी जाते आहे. हो. तर आणि आपण आपले आई बाबा म्हणतात की लहानपणी काय सगळं पचून जातं, नंतर खूप प्रॉब्लेम होतो पचायला, तुमचं BMR वगैरे सगळं चेंज होऊन जातं. याच्यावरती तुमचा काय अनुभव? नाही, अजिबातच नाही असं म्हणायचं. कारण लहानपणापासून म्हणजे टीनेज पासून तुम्ही आपल्या हेल्थची काळजी घेतली पाहिजे. आणि माझ्याकडे अशा कितीतरी केसेस येत होत्या की जे वजन वाढत नाही, उंची वाढत नाही म्हणून 12 वर्षाच्या मुलाला
त्याच्या आईवडिलांनी अशी काही जडीबुटीवाली मेडिसिन द्यायला सुरुवात केली. अच्छा. गुजरातमधून आणली होती, त्याचं नाव गाव काही माहिती नाही, आणि औषधं द्यायला सुरुवात केली. प्रथम वजन वाढताना बघून ते खूप खुश झाले, आणि नंतर मग सगळी गोष्ट प्रमाणाबाहेर गेली. आणि त्याला माझ्या क्लिनिकमध्ये जेव्हा ओबेसिटी डेव्हलप झाली तेव्हा आणलं होतं. तर त्याचा अगदी तो पुरीसारखा सगळा चेहरा आणि सगळं मून फेस बघून माझ्या मनात पाल चुकचुकली की इथे काहीतरी चुकीचं चाललंय. आणि मग जेव्हा त्याचा सगळा चेकअप केला तेव्हा तो पूर्णपणे किडनी फेल झाल्या होत्या. म्हणजे क्रिएटिनिन लेवल एवढी वाढली होती की एवढ्या 12 वर्षाच्या मुलाला आता म्हणजे कसं त्याचं किडनी सुधारणार होतं पण माहिती नाही मला. आणि हे सगळं का होत होतं तर त्याच्या एक्सरसाइजकडे, फूडकडे लक्ष न देता फक्त शेजारचा मुलगा उंच झालाय, माझा मुलगा का उंच होत नाही म्हणून ती आईवडिलांनी काहीतरी चुकीची औषध दिली. तर तेव्हा त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या प्रत्येकाने, पेरेंट्सने लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या वाढत्या वयामध्ये या मुलांना मुलींना आपण चांगलं न्यूट्रिशन द्यायला पाहिजे. नंतर त्यांना 2 तास खेळायला पाठवलं पाहिजे बाहेर, आणि 8 ते 9 तासाची झोप दिली पाहिजे. पण आता आम्हाला म्हणजे माझ्या लहानपणी तरी कॉम्प्लॅन, बूस्ट, बोर्नविटा सगळे असे शुगरी होते. टॉलर, स्ट्रॉंगर, शार्पर, हे त्यांचे असे टॅगलाईन्स असायचे. बरोबर. ते आता तर आपण यूज नाही करत जास्त. नाही ना आता करत. त्याचा दुरुपयोग व्हायला लागला ना, त्याचं कळायला लागलं लोकांना की हे काही घालायची गरज नाहीये. तुम्ही चांगले त्यांना नट्सची पावडर घाला, नंतर मग चांगले चणे फुटाणे खायला द्या, राजगिऱ्याच्या वडी द्या, पौष्टिक लाडू द्या, चिवडा द्या, घरात करा ना पदार्थ थोडेफार. अगदीच करायला जमत नसेल तर आपल्या आहेत मिळणारी पदार्थ. पण असले काहीतरी नुसते शेकमध्ये घालून असं देऊ नका. पण शेक्सचा फॅड खूप आहे आता. तुम्ही रेकमेंड करता? नाही, मी रेकमेंड करत. म्हणजे मला जेवणाच्या बदली एक शेक घ्या, ब्रेकफास्टच्या बदली एक शेक घ्या, आणि वजन कमी करा, असा जो प्रोपॅगंडा करतात ते. आणि तुम्हाला 90 दिवसात आम्ही वजन कमी करून दाखवू. 30 दिवसाचा एक पॅक, म्हणजे एक तो प्रोग्राम असतो, पॅकेज असतं असं. तसं तुम्ही 3 महिने घ्या आणि खात्रीने तुम्हाला तुमचं वजन कमी होणार आहे. पण ते वाढणार कधी आहे माहिती नाही आहे तुम्हाला. ते 90 दिवसाचा कार्यक्रम संपला आणि 10,000 स्टेप्स चालणं थांबवलं की काय होणार आहे, दुप्पट वेगाने वजन वाढणार आहे. म्हणजे तुम्हाला 90 दिवस लागले वजन कमी करायला, 45 दिवसात तेवढंच वजन वाढणार आहे पुन्हा. पण मला एक मुद्दा ह्याच्यामध्ये सांगायचं आहे की लहान मुलं, ॲडोलेसंट, म्हणजे साधारणपणे 13 वर्षाच्या वयापासून 19 वर्षापर्यंत असे जेव्हा त्यांचे काही वेट गेन, वेट लॉसचे प्रॉब्लेम असतात, असे माझ्याकडे पेरेंट्स खूप येतात. आणि त्यांचं वजन वाढत नाहीये, उंची वाढत नाहीये. ते मगाशी तुला एक मी एक्झाम्पल सांगितलं. मग वजन जास्त झालंय, तर आता काय करायचं म्हणून येतात. तर त्यांच्याकरता मी फक्त 3 टेस्ट करायला सांगते. 3च टेस्ट सांगते: हिमोग्रॅम, T3, T4, TSH आणि युरिन रुटीन. आणि ह्या गोष्टीतून मी काही ॲडोलेसंट प्रॉब्लेम्स म्हणजे डिटेक्ट केले. त्याच्यामधल्या हिमोग्रॅमचा सांगते की एक 12 वर्षाची मुलगी होती आणि तिला दरवर्षी म्हणजे 2 वर्ष तिला जिम्नॅस्टिकमध्ये गोल्ड मेडल मिळालं होतं. आणि 3ऱ्या वर्षी तिचं एनर्जी लेवलच एकदम कमी झाली. तिची आई माझ्याकडे तिला घेऊन आली होती न्यूट्रिशन गायडन्स करता. तर तिचं मी चेक केलं नेहमीप्रमाणे सगळं, तर 7.5 फक्त हिमोग्लोबिन आलं, तेवढं कमी आलं. तर मी तिच्या आईला विचारलं की तिला काय कुठला रोग झाला होता का, म्हणजे ह्या आजारपण काय आलं होतं. म्हणजे अजिबात नाही, कुठलंही आजारपण आलेलं नाही तिला या वर्षामध्ये. म्हटलं तिचा पिरियड सुरू झाला का, ते म्हणाले हो 10 महिन्यापूर्वी सुरू झाला. मग तेव्हा त्या मुलीला किती हेवी प्रमाणात ब्लिडिंग होत होतं का वगैरे एवढं आईला माहिती नव्हतं. पण आपल्याला हिमोग्लोबिनमुळे कळलं ते. आणि 1 ग्रॅम हिमोग्लोबिन जरी कमी झालं ना तरी स्पोर्ट्स परफॉर्मन्स खूप खाली येतो, अफेक्ट होतो आपला. म्हणजे नेहमीच्या अभ्यासामध्ये पण खाली येतात ती मुलं, पण तो सब्जेक्टिव्ह एरर असतो, आपल्याला कळत नाही ते किती कमी झालं आहे. पण इथे जिथे त्याला प्रॅक्टिस सेशनला पण जायला मिळत नव्हतं, तेव्हा नजरेस आलं की फक्त हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे तिचं हॅट्रिक चुकली. तिला ते 3ऱ्या वर्षी काही गोल्ड मेडल मिळवता आलं नाही. त्यामुळे हिमोग्रॅमचं महत्त्व आहे. लहान म्हणजे मुलींमध्ये, वाढत्या मुलीमध्ये ना फार हिमोग्लोबिनचं कमी असते. आणि मग ती त्यांच्या पुढच्या लाईफमध्ये पण खूप इम्पॉर्टंट असते. चाइल्ड बेअरिंग एजला तुमचं ॲडोलेसंटमध्ये हिमोग्लोबिन चांगलं असलं पाहिजे. मग तसं युरिन रुटीनचं खूप महत्त्व आहे. म्हणजे एका मुलीला असंच ग्रोथ होत नाही, बारीक होती अगदी फार, मग माझ्याकडे आणलं होतं.
त्याच्या मी 3च टेस्ट केल्या होत्या. तर त्या युरिनमध्ये मला 4+ शुगर मिळाली. 4+ शुगर मिळाली. मग मला वाटतं सिरप बॉटल घेतली असेल त्यांनी वगैरे, म्हणून माझ्याकडच्या क्लिनिकमधली बॉटल देऊन पुन्हा चेक केलं. तसंच आलं ते. मग तिची शुगर केली, ती अशीच ज्युएनाइल डायबिटीसची केस माझ्याकडे डिटेक्ट झाली ती. मग तिला एंडोक्रोलॉजिस्टकडे पाठवलं. माझा रोल संपला, म्हणजे मी तर डाएटमधून काही करणार नव्हती तिच्याकरता, तिला नीट मेडिकल ट्रीटमेंट मिळू दे. मग तिला एंडोक्रोलॉजिस्टकडे पाठवलं. मग सपोर्टिंग डाएट आपण देऊ शकतो. नंतर मग 10 वर्षांनी ती मला मुलगी भेटली पुन्हा, आणि तिने मला एवढे धन्यवाद दिले. मी म्हटलं काय असं काय मी केलं तुझ्याकरता. म्हणजे तुम्ही माझं सिम्पल टेस्ट करून माझी जी केस डिटेक्ट केली ज्युएनाइल डायबिटीसची, नुसतं ती बारीक होती म्हणून तिला काहीतरी डाएट दिलं असं नाही केलं ना, चेक केलं पहिलं आधी काय तिला झालं आहे ते. त्यामुळे ती म्हणाली की माझं सगळं लाईफ इतकं चांगलं चाललं आहे, मी 3 वेळा इन्सुलिन इंजेक्शन घेते दिवसातून, आणि मी स्पोर्ट्स पर्सन बनली आहे. ती स्पोर्ट्स खेळते, हो ॲथलीट आहे, आणि 3दा इंजेक्शन घेते, आणि माझं कुठल्याही ऑर्गनचं नुकसान झालं नाही, आणि हे माझं छान लाईफ चाललं आहे. मी ज्युएनाइल डायबिटिक, त्याला काय करणार, पण ते डिटेक्ट झालं म्हणून मला तुम्हाला थँक्स द्यायचे. तर मला ते इतका आनंद झाला तिची ती स्टोरी ऐकून. म्हणून मी सांगते की प्रत्येक आईवडिलांनी एवढं लक्षात ठेवा. जसं मी म्हणते वाढदिवसाच्या महिन्यामध्ये तुम्ही स्वतःचं चेकअप करून घ्या, तसंच मी त्यांना सांगते की तुम्हाला जर काही प्रॉब्लेम वाटला, मूल म्हणजे अभ्यासात कमी पडतं आहे, खेळामध्ये त्याची एनर्जी कमी पडते, किंवा त्याची ग्रोथ होत नाही आहे, किंवा ओबेसिटी वाढली आहे, वजन वाढलं आहे, तर नक्की या 3 टेस्ट करून घ्या. थायरॉइड बरोबर आहे की नाही बघा, आणि मग त्याप्रमाणे पुढची मग पावलं उचला. पण जर आता मी ठीक आहे 21 डेज एक डाएट केली, आणि तरी पण माझ्या क्रेविंग्सच जात नाही आहेत की मला हेच बिस्किटच खायचं आहे, मैदाच खायचा आहे, तर त्याच्यासाठी काही माइंड तुमच्या स्वतःच्या मनावरती तुमचा कंट्रोल नसेल तर काहीच उपयोग नाही आहे ना. आणि दुसरं कसं होतं माहिती आहे का, क्रेव्हिंग्स का होतात, तर शरीरामध्ये न्यूट्रिशन कमी पडत असतं. जेव्हा न्यूट्रिशनल डेफिसिट्स तुम्ही भरून काढता तेव्हा आपोआप क्रेव्हिंग कमी होतं. आता माझ्याकडे एक 61 वर्षाची बाई आली होती. तिचं नी जॉईंट रिप्लेसमेंटचं डॉक्टरनी सांगितलं होतं, ऑर्थोपेडिक सर्जननी. पण त्यांनी तिला हे पण सांगितलं होतं की जर तुम्ही एक 10 किलो वजन कमी केलं तर तुम्हाला एका वेळी लागणार पण नाही ऑपरेशन करायला. आणि मग तिने माझा सगळा प्रोग्राम घेतला. तिने खरंच स्वतः मेहनत घेतली, आणि वजन तिचं कमी झालं, आणि तिला आता ऑपरेशन करायची गरज नाही लागली. त्याच्यात तिने माझ्या वेबसाईटवर व्हिडिओ पण आहे तिचा. माझी वेबसाईट आहे nutritionforhealth.in म्हणून, nutritionforhealth.in. त्याच्यावरती तिचा व्हिडिओ आहे, आणि त्यात तिने सांगितलं की ह्या न्यूट्रिशन गायडन्समुळे माझी क्रेव्हिंग थांबली. म्हणजे मला खूप गोड खाण्याचं क्रेव्हिंग व्हायचं, ते माझं सगळं दूर झालं, आणि माझं वजन मी कमी करू शकले. आणि ह्या ज्या क्रेव्हिंग्स कधी कधी होतात ते रात्री होतात, तर आपण जेवण हे किती वाजेपर्यंत खायला पाहिजे, आणि आपण रात्री खायला तर काही प्रॉब्लेम आहे का? आता मी माझ्या मावशीला विचारलं, ती बोलली अरे चटकन खायचं आणि दणकन झोपून जायचं. असं नाही करायचं. तुम्ही जे काय खाता किंवा पाणी पिता, आता तुम्हाला 2.5 ते 3 लिटर पाणी प्यायचं आहे समजा दिवसभरामध्ये, तर तुम्ही सकाळी उठल्यापासून 2 ग्लास गरम पाणी प्या, मग ब्रेकफास्ट वेळी पाणी प्याल, आधीमध्ये पाणी पित राहायचं. 1-1 लिटरची बाटली 11 वाजेपर्यंत संपवली, मग 4 वाजेपर्यंत, आणि मग 8 वाजेपर्यंत. शक्यतो 8च्या पुढे पाणी पिऊ नये, म्हणजे मग जास्त वॉशरूमला जावं लागत नाही, झोपमुळे होत नाही. आणि जेवण पण असंच की 6:30 ते 7 पर्यंत तुम्ही जे जेवण घेतलं, आणि मग तुमचे 2-3 तास पुढे गेले, तर तुम्हाला मग सगळं पचन चांगलं होतं. पण असं असतं का की पचनशक्ती आपली म्हणजे दुपारी लंचच्या वेळेस जरा जास्त असते, म्हणून आपण हेवी लंच खातो, असं एन्झाईम्स जास्त प्रोड्यूस होतात, त्यामुळे आपण ब्रेकफास्ट आणि लंच ह्याला महत्त्व द्यायचं, तेव्हा आपले जास्तीत जास्त पचनक्रिया चांगली असते. आणि संध्याकाळी लाईट खायचं, आणि संध्याकाळी क्रेव्हिंगच्या वेळेला फ्रूट खायची, फ्रुट्स खायचीच, आणि रात्री लाईट जेवण जेवायचं, आणि ते लवकर जेवायचं. आता आपले काही प्रेक्षकांचे प्रश्न आहेत ते मी तुम्हाला विचारते. वजन कमी करण्यासाठी काही बेसिक टिप्स द्या, म्हणजे खूपच सिंपल असं. बरं, आता त्याच्यामध्ये आपण बघूया की आत्ता जे मी सांगितलं की स्त्रियांमध्ये जास्त करून जी पेअर शेप ओबेसिटी होते, तेच पुरुषांमध्ये नेहमी ॲपल शेप ओबेसिटी दिसते. म्हणजे काय ॲपल शेप, म्हणजे त्यांचं काय होतं, त्यांचं सेंट्रल ओबेसिटी वाढते, म्हणजे पोट मोठं होतं, आणि त्या गोष्टीमध्ये त्यामुळे ती फार हानिकारक असते. म्हणजे ती त्याच्यामुळे ब्लड प्रेशर डेव्हलप होतं, मग डायबिटीस होतो, हार्ट डिसीज, स्ट्रोक,
हे सगळे जे रोग एका पाठोपाठ एक पाठी लागतात ते त्या सेंट्रल ओबेसिटीमुळे. तर त्यामुळे तेही आपल्याला सेंट्रल ओबेसिटी होऊ नये म्हणून जी आपल्या डाएटची काळजी घ्यायला पाहिजे ती म्हणजे हीच आहे की बॅलन्स डाएट खायला पाहिजे, अतिप्रमाणात गोड खाऊ नये, प्रोसेस फूड खाऊ नये आणि एक दिवस फक्त आठवडाभर चांगलं मॅनेज करावं. एक दिवस मग थोडंसं आवडत्या गोष्टी खायला हरकत नाही. आणि व्यायाम पण आपल्याला 7 दिवस करायचा नसतो. 6 दिवस व्यायाम केला की एक दिवस रेस्ट द्यायची मसल्सना, तरच ते पुन्हा सक्षम होतात. पण जर आता मी बाहेरच आहे आणि मी प्रोसेस फूड नाही खायचे पण मला खावे लागत आहेत, तर मी त्यातल्या त्यात काय खाऊ शकते? मग आता समजा तुम्ही इडली सांबार खाल्लं, बाहेर गेलात आणि इडली सांबार खाल्लं किंवा काय, त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये एक ग्रेन आणि एक प्रोटीन असं कॉम्बिनेशन असतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक कम्प्लीट प्रोटीन मिळतं. ओके. सांबारमध्ये भाज्या असतात, डाळ असते, तेव्हा असं काहीतरी खावं की जे शरीराला काहीतरी न्यूट्रिशन देणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, ग्रीन टीने खरंच वजन कमी होतं का? यश शिंदे. आता काय होतं, ग्रीन टीमध्ये काय होतं की एक आपोआप साखर घातली जात नाही. हां. ते आपल्याला साखर कमीत कमी करायची, पण ते काहीतरी गरम गरम प्यायची इच्छा होते. समजा 4 वाजता तुम्हाला काहीतरी गरम प्यायचं आहे, त्या ग्रीन टीचे ॲडव्हान्टेजेस चांगले आहेत. कॉफी टी दोन्ही तसं प्रमाणात घेतलं तर चांगलं आहे, पण ते ब्लॅक कॉफी ग्रीन टी हेच चांगलं आहे. जर तुम्ही साखर घातली की त्याचं सगळं महत्त्व गेलं, दूध घातलं की त्याचं दुधाचे गुणधर्म गेले. तर ग्रीन टीमध्ये काय करायचं, एकदम गरम पाणी घ्यायचं, ते ग्रीन टीचं ते सॅशे बुडवायचं, एक 2-3 मिनटं ठेवून त्याचं एक्स्ट्रॅक्ट येतो, त्याच्यात थोडं सैंधव मीठ घालायचं आणि लिंबू पिळायचं, अर्ध लिंबू पिळायचं. तर खूप चांगलं ते प्रिपरेशन होतं आणि त्यांनी अक्षरशः म्हणजे वजन कमी करायला मदत होतेच, खूप सॅटिस्फाईंग वाटतं ते. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भात खाल्ल्याने खरंच पोट सुटतं का? पराग बापट. भात खाल्ल्याने पोट सुटत नाही आहे. तुम्ही कुठल्या प्रकारचा तो भात खाताय, किती प्रमाणात खाताय आणि त्याच्याबरोबर तुम्ही कॉम्प्लिमेंट काय घेताय. आता भाताबरोबर तुम्ही जर वरण घेतलं किंवा पिठलं घेतलं तर ते उलट कम्प्लीट प्रोटीन करायला त्याची मदत होते. आणि तो पांढरा भात खाऊ नये शक्यतो, पण त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स पण जास्त आहे, त्यांनी हे पण नुसत्या कॅलरीज मिळतात, बाकी काही मिळत नाही. म्हणजे भात खाल्ला म्हणजे वजन वाढतं असं नाही आहे. जो काय भात खायचा तो एका वेळेला ग्रेन म्हणून वापरायचा. म्हणजे आता समजा तुम्ही सकाळी भाकरी खाल्ली तर तुम्ही रात्री थोडासा भात, सार, पिठलं असं काही खाऊ शकता. आणि भात खाल्ल्याने वजन वाढत नाही, तुमचं कॅलरी कंटेंट सगळा कॅल्क्युलेट व्हायला पाहिजे. डॉक्टर, तुम्ही इथे आलात त्याबद्दल खूप खूप थँक्यू. मी पण तुमचे धन्यवाद देते की ज्या काही मला लोकांना सल्ला द्यायचा असतो तो इतक्या चांगल्या प्रकारे मला तुमच्यामुळे देता आला, म्हणून तुम्हाला धन्यवाद. जर आपल्याला डॉक्टरांशी संवाद साधायचा असेल किंवा संपर्क करायचा असेल तर त्यांची माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे प्लीज आम्हाला कळवा आणि पाहत राहा मित्रमणे आरोग्यम, कारण आपल्याला तब्येतीत राहायचं आहे.